पूर्वीचा काळ, जर एखाद्या बाईचा बाप वारला ना, पूर्वी गाड्या नसायच्या, कुणीतरी गाडीवर यायचं, गाडी बाईला यायचं आणि तिला निरोप द्यायचे, तुझ्या वडिलाचं ना जास्त झालंय, तुझ्या वडिलाचं आजारी पडलेत ना, जास्त झालंय त्याला, आणि तुला भेटीसाठी बोलावलं. कसं बस तरी पिशवीमध्ये 2 साड्या कोचायच्या, पिशवी बागला दाबायची, त्या गाडीत बसायचं. गावचे सगळे माणसं वाट्यावरती जमलेले असायचे. त्या बाईला लगेच कळायचं वडील आजारी नाही, काहीतरी अघटित घडलं. त्या पोरीनं गाडीतून उडी मारायची, रस्ता करत करत ती मध्ये जायची आणि चटईवर टाकलेला बाप पळत जायची त्या बापाच्या आणि छातीवरती पडून रडायची, बाबा उठा ना बाबा, तुमची चिमणी आली हो बाबा, माझ्याशिवाय तुम्ही घासही घेत नव्हते ना मुका, पाहो बाबा तुमची चिमणी आली बाबा, उठा ना बाबा. ती पोरगी त्या बापाच्या प्रेताला बिलगू बिलगू रडायची, भांडायचे सगळ्या घराला, मला का सांगितलं नाही तुम्ही, बाबाचं वाढलं होतं तर. पोरगी शेवटपर्यंत 10ही दिवस रडत राहायची. माझीन पप्पाची भेट नाही झाली, माझीन पप्पाची भेट नाही झाली, माझीन पप्पाची भेट नाही झाली. विनंती असेल रे माझे दादांनो, माझे रामकथा काय सांगते, जोपर्यंत माईबाप आहेत, जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत त्याला वाटण तेव्हा मिठी मारून घ्या गाड्या. एकदा बाप नावाचं अस्तित्व गेलं ना, फोटोला किती काळजाला लावून रडलात तरी बाप नावाचं अस्तित्व पुन्हा जगाच्या पाठीवरती कधीच भेटत नसतं माणसाला, कधीच भेटत नसतं. महिना 2 महिन्यातून माई बाप म्हातारी झाली ना, तर महिना 2 महिन्यातून एखादी भेट घ्याच जा त्यांची. काय सांगायचंय त्यांना मनातल्या गोष्टी, काही गोष्टी लेख सुनाला नाही सांगू शकत. ऐका तुम्ही त्यांचं म्हणणं काय. माझी आई अजूनही पश्चाताप करते. 11वीत असताना आजी वारली होती. पाडव्याच्या दिवाळीचं पाडवं होतं, आम्ही जाणार म्हणून तिने इतक्या पुरणाच्या पोळ्या करून ठेवल्या होत्या. आम्ही गेलो ना, तिनं आंघोळ केलेली नाटी सुद्धा वाळली नव्हती. आम्ही गेलो, तिनं केलेल्या पुरणाच्या पोळ्या सुद्धा गार झाल्या नव्हत्या. आम्ही गेलो ना, जणू झोपलेली अटॅक आला आणि वारली. म्हणत होती आईला, 2 दिवस येवर का आधी, मला तुला काहीतरी बोलायचं, मला तुला काहीतरी सांगायचं. आई अजूनही पश्चाताप करती. काय सांगायचं होतं आईला, काय सांगायचं होतं आईला. ह्या संसारात गुरफटले आणि आईचे शब्द मनावर नाही घेतले. ही पश्चातापाची वेळ तुमच्यावरती येऊ देऊ नका रे माझ्या दादांनो. म्हातारी म्हणत असेल ना, मला तुला सांगायचंय काहीतरी, त्या दिवशी ना भांडा यांना, भांडा. आयुष्याचं समर्पण यांचं, पण त्यांनी जन्म दिलाय, त्यांनी जन्म दिलाय. काय म्हणतो तो बाप, काय म्हणते ती आई, ऐका कधीतरी माई बाप. संसारामध्ये माणूस इतका रमतो ना, ही संसाराची मर्यादा माणसाला इतकी खेचून घेते की ज्यांनी जन्म दिला, कधी मायबाप आजारी पडले ना, तर त्यांना भेटण्यासाठी, जन्म दिलाय त्यांना भेटण्यासाठी ज्याच्यासोबत लग्न केले त्याची परवानगी घ्यावी लागते. जाऊ का मी भेटायला, द्वारनाथ असतो तो म्हणतो हो जा, त्याच्या मनात असलं तर म्हणतो हो जा. अवघड गोष्ट आहे मायबाप. समर्पण नारी जातीचं कधीच कळणार नाही तुम्हाला, कधीच कळणार नाही. त्याच्यासाठी स्त्रीच व्हावं लागतं, स्त्रीच बनावं लागतं. पुरुषाला स्त्रीचं समर्पण, कविता करणं, लेख लिहिणं, भाषण करणं, कीर्तन कथा करणं सोपं असतं. स्त्रीचं जीवन अनुभवणं ही फार मोठी गोष्ट आहे माईबाप. हे समर्पण नाही करणार. भरतजीने रथातून उडी मारली,
सगळे अयोध्या संशयाने पाहत होती. भरतजी आपल्या आईच्या महालात गेले आणि कैकेयी नावाची आई भरताला तिलक करण्यासाठी आली. कोण? जिचं कपाळ पांढरं झालेलं होतं, विधवा झालेली कैकेयी औक्षण करण्यासाठी आली. गंध लावणार एवढ्यात विचारलं भरताने, आई अयोध्येमध्ये सगळं कुशल आहे ना? माझे वडील तर कुशल आहेत ना? माझा दादा तर कुशल आहे ना? काय भावाचं प्रेम आहे माझ्या दादांनो, सावत्र भाऊ आहेत. ऐका रे माझ्या दादांनो. पूज्यपाठ मोरारी बापूंची कथा ऐकून बांधासाठी दोन भांडणारे भाऊ डोक महाराजांच्या कथेमध्ये, ज्यांचा बांधाचा वाद कोर्टात चालू होता, ते भाऊ सुद्धा डोक महाराजांची कथा ऐकून एकमेकाच्या गळ्यात पडून रडू लागले. कोर्टातली केस मागं घेतली होती. ही रामकथेची ताकद आहे, रामकथेची ताकद आहे. पूज्यपाठ मोरारी बापूंची कथा होती. आउट ऑफ कोणत्या देशात होती मला सांगता येणार नाही बहुतेक, पण कथेचा शेवटचा निकाल होता. कथेमध्ये नवरा बायको आले होते आणि त्यांची डिवोर्सची केस चालू होती, फारकतीची नवरा बायकोची केस चालू होती. आणि ज्यावेळी त्यांनी सीतेचं आणि रामाचं रामकथेतलं प्रेम ऐकलं ना, त्यावेळी नवरा कथा सुटताना बायकोला येऊन भेटला. बायको रडत होती ना. ह्या मी तुम्हाला खोट्या गोष्टी सांगत नाही, तुम्ही यूट्यूबला सर्च करा, मोरारी बापू स्वतः मुखातून सांगते. बायको रडू लागली नवऱ्याला पाहून, नवरा बायकोला पाहून रडू लागला. 2-3 वर्ष झाले कोर्टात केस चालू होती. नवरा बायकोला म्हणे उद्या पण कथेला ये, पण येताना आरतीचं ताट सोबत घेऊन ये. उद्याची रामकथेची आरती आपण जोडीनं करणार आहोत, जोडीनं करणार आहोत. मोकळ्या वाजवा, मोकळ्या. ही रामकथेची ताकद आहे. आणि माझी किमान इच्छा आहे, मी तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करत नाही माईबा. हे माझ्या आतला भाव आहे जो रामकथेत प्रगट होतो. माझी शेवटच्या श्वासापर्यंत तळतळीची आणि कळकळीची विनंती असेल, आम्ही मंदिर बांधायला नाही आलो, पण शेवटच्या श्वासापर्यंत मरताना चांगलं मरण यावं याच्यासाठी घराघराची मंदिरं बनवायची, घराघराची मंदिरं बनवायची. आणि कोणी भाऊ एकमेकांसोबत जर बोलत नसेल तर विनंती असेल, मी पाय पडते, तुमच्या हात जोडून पाय पडते, नका बोला धरू. माय बापानंतर रक्ताचं नातं आहे तुम्हाला भावाचं, जे आधार देईल. भांडणं झाले ना, अख्खं गाव तुमच्या विरोधात उभं राहील, पण सोडवायला तुमचा भाऊच येईल. तुम्हाला सोडवायला तुमचा भाऊच येईल. केवळ यांच्यासाठी तुमच्या रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. तिला जमत नाही ना, तिला चोरून बाहेर गप्पा आणा, एकूण एकाला बोला, एकूण एकाच्या पोरीच्या लग्नात चोरून मदत करा, पण केवळ यांच्यासाठी रक्ताचा भाऊ कधी तोडू नका माझ्या दादांनो. हे रामकथेचं सगळ्यात मोठं फळ आहे आणि हा रामकथेचा सगळ्यात मोठा बोध आहे. आई, माझे वडील तर चांगले आहेत ना, माझा भाऊ तर सुखरूप आहे ना. तेवढ्यामध्ये मंतरा नावाची कुबडी पळत आली. भरता सगळं बिघडलं होतं, पण आता सगळं व्यवस्थित झालं. तुमच्या आईने तुझ्यासाठी राजगादी मागून घेतली. सगळं व्यवस्थित होतं, पण त्याच्यासाठी तुमचे वडील वारले. ज्यावेळी वडील वारले ही गोष्ट कळाली, त्यावेळी भरत महाराज धाडकन जमिनीवर पडले आणि तात 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 पुकारी, बाबा 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 म्हणून टागो पडू लागले. आई, माझे वडील काग गेले मला सोडून? असं काय घडलं अयोध्येमध्ये की माझे वडील मला सोडून गेले? त्या मंतरेने सांगितलं, तुझ्यासाठी तुझ्या आईने अयोध्येचं राज्य मागितलं आणि रामाला 14 वर्षाचा वनवास मागितलं. तुझा भाऊ वनाला गेला, दादा वनाला गेला. ही गोष्ट ज्यावेळी कानावर पडली, आता भरत बापाचं दुःख विसरला आणि दादा 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 म्हणून रडू लागला. बापाचं दुःख विसरला आणि दादा दादा म्हणून रडू लागला. भरताने कैकेयीकडे पाहिलं आणि कैकेयीकडे पाहून भरत म्हणू लागला, आई असं काय घडलं? राजा, तुझा दादा बसला होता रे गादीवर, पण माझा राजा
सेवक झाला असताना, म्हणून मी तुझ्यासाठी अयोध्येचं राज्य मागितलं भरत, आणि तुझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास मागितला. भरत कैकेयीच्या चरणावरती पडून रडू लागला. कैकेयी, तू शरयू गंगेचं पाणी पिलीस ना ग? रघुकुलाचं मीठ खाल्लंस ना तू? या अयोध्येची सून झालीस ना तू? या रघुकुलाची सून झालीस ना तू? आई, माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास मागताना तुझी जीभ झडली नाही का ग? तुझ्या जिभेत किडे नाही पडले? भरतजी खाली पडले चरणात. ओ मैया तूने क्या ठानी मन में, रामसिय भेज दिए वन में, रामसिय भेज दिए वन में, हथेली तूने क्या ठानी मन में, हथेली तूने क्या ठानी मन में, रामसिय भेज दिए वन में, रामसिय भेज दिए वन में। जगपी भरा तेरी गाओ, जगपी भरा तेरी गाओ, तेरी करानी देखो जाओ, तेरी करानी देखो जाओ, भरत की नजरन में रामसिय भेज दिए वन में, रामसिय भेज दिए वन में। ओ मैया तूने क्या ठानी मन में, हथेली तूने क्या ठानी मन में, रामसिय भेज दिए वन में, रामसिय भेज दिए वन में, रामसिय